तुम्हाला माहिती आहे का महाभारताची सुरुवात कोणामुळे आणि कशी झाली? महाभारताची महान कथा ब्रह्मदेवाच्या श्रापापासून सुरू झाली. ब्रह्मदेवाने ब्रह्मलोकात एक महान सभा आयोजित केली होती. मेनी अदर पीपल वेअर ऑल्सो प्रेझेंट देअर. तेवढ्यात माता गंगा तिथे प्रकट झाल्या आणि सर्वांनी त्यांना आदराने नमस्कार केला. काही वेळानंतर जोराचा वारा आला आणि त्यांच्या साडीचा पदर सरकला. तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी आपली नजर खाली केली. अनेक राजा महाभीष मात्र गंगेकडे सतत पाहत राहिले. असे म्हटले जाते माता गंगाही त्यांच्याकडे बघून स्मित हास्य करत होत्या. हे सर्व पाहून भगवान ब्रह्मा अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी महाभीष आणि गंगा या दोघांनाही श्राप दिला की त्यांना मृत्यू लोकात मानव रूपात जन्म घ्यावा लागेल. रागाने ब्रह्मदेव म्हणाले, ज्या गंगेला तू आज प्रेमाने पाहत आहेस तीच मानवी जीवनात तुझ्या दुःखाचे कारण बनेल. नंतर महाभीष यांचा जन्म राजा शंतनू म्हणून झाला आणि गंगा मातेने त्यांचे 7ही पुत्र नदीमध्ये बुडवले. 8वा पुत्र कोण होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.